क्रोध आणि रागावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय. क्रोध आणि रागावर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे 1. मी कोण? चा शोध घेणे. क्रोधावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रभावी निश्चित उपाय म्हणजे मी कोण याचा प्रथम शोध घेणे. आपण कोण आहात याचे आपणास ज्ञान झाले पाहिजे. म्हणजे क्रोध राहणार नाही. आपण स्वतःला ओळखत नाही आणि आपला संबंध फक्त दिसणाऱ्या शरीराशी जोडतो, म्हणजे रागावतो. हीच विलगता आपल्या पोटी क्रोध निर्माण करते. आपणही या विश्वाचाच एक अंश आहात. तुमच्यात, माझ्यात, सर्वोच्च तेच तत्व आहे. आपणही सर्व तेच आहात. याची जाण झाली तर क्रोध कसा बरे येईल, कसा उत्पन्न होईल, कोणाबाबत उत्पन्न होईल. आपला हात कधीतरी खाजवत असतो. आपण दुसऱ्या हाताने खाजवताना रक्तही येते. पण एक हात दुसऱ्या हाताशी सामना करीत नाही. कारण दोन्ही हात आणि पंजा एकाच शरीराचे आहेत, याची जाण आपणास असते. एकाच विश्वाचे आपण विविध भागात घटक आहेत, हे ज्ञान झाल्यास आपण क्रोधित होणार नाही. मी मला तुमच्यातच पाहत आले तर मी क्रोधित कोणावर होणार? राग कसा करणार? म्हणून या क्रोधावर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे मी कोण याचा तपास घेणे. आत्मज्ञान मिळवणे ही झटपट होणारी गोष्ट तर निश्चित नाही. त्यासाठी साधना व शिस्तबद्ध जीवनाची आवश्यकता असते. त्यासाठी शांतपणे ध्यान आणि मनन करण्याचा सराव करणे जरुरीचे आहे. नियोजित ठराविक स्थळी, ठराविक वेळेस एका जागी बसून शांत चित्ताने ध्यानाचा प्रयत्न करा. मी कोण आहे? उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. विज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर मानवाने विश्वातील अनेक गोष्टींची माहिती, गूढज्ञान मिळविले, अनेक कोडी सोडवली. अंतराळात उपग्रह पाठविले. अग्निबाणाच्या साहाय्याने परग्रहावर अतराळयान पाठवून उपकरणाच्या साहाय्याने माहिती गोळा करण्यात यश संपादन केले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच मानवास स्वतःबद्दलचे ज्ञान फारच थोडे आहे. ते कोडे तो अजून तरी सोडवू शकला नाही. शांतचित्ताने बसून मी कोण आहे, काय आहे, हा प्रश्न करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंतरावजातून त्याचा आपणास बोध होईल. आपणास निश्चितपणे जाणीव होईल. हे धारण केलेले स्वरूप म्हणजे आपण नाही. आपण म्हणजे मन नाही. आपण बुद्धीही नाही. शरीर हे आपण धारण केलेले सहाय्यभूत साधन आहे, आवरण आहे, वस्त्र आहे. भौतिक स्तरावर कार्य करण्याकरिता मन या साधनास आपण बरोबर घेतले आहे. तुमचे स्वरूप म्हणजे शरीर, मन, बुद्धी यातील काहीच नसून तुम्ही तेच तत्व आहात ज्याने सर्व विश्व व्यापले आहे. ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार एकत्रित राहू शकणार नाही, त्याप्रमाणे क्रोध आणि आत्मज्ञान हे एकाच वेळेस असू शकणार नाहीत. नक्की ही माहिती तुम्हाला लाभदायक ठरेल व तुम्हाला छोट्या छोट्या कारणावरून येणारा क्रोध आणि राग याच्यावर तुम्ही मात करू शकाल. वरील माहिती आवडली असेल तर मनोरंजन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढील माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.